तू मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं. जय श्रीराम. मी संग्राम बापू भंडारे. हा विकास लवाटे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुरुवर्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, आम्हाला लहानचं मोठं केलं, त्या गुरुवर्यांबद्दल जर आक्षेपार्ह विधानं करत असेल, त्यांना घुसखोर म्हणत असेल, धर्मांध म्हणत असेल, मनुवादी म्हणत असेल, तर ते आम्ही कसं सहन करू? गेल्या अनेक दिवसांपासून तो सारखाच आमच्या वारकरी संप्रदायातील गुरुवर्यांवर. अहो मंडळी, ज्याने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, ज्याने तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवलं, त्याबद्दल, त्या बापाबद्दल तुम्ही अवाक्षरही सहन करू नाही शकणार. लवांडे ही नालायक जात जर संग्राम बापूंच्या गुरुवर्यांबद्दल अपशब्द बोलत असेल तर साहजिकच आहे, त्यांनी काही मागण्या नाही घातल्या, त्यांना राग येणारच आणि तो राग व्यक्त करणारच. यूपी बिहारमध्ये जावा, तुम्ही राग कशा पद्धतीने व्यक्त केला जातो हा ओवेसींच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यावरून कळतं. आपला महाराष्ट्र आहे संत परंपरेने जोपासलेला आणि वारकरी संप्रदायाच्या चालीरीतीवर चालणारा महाराष्ट्र आहे, म्हणून शाईपेक केली. हेच प्रकरण जर यूपी बिहारमध्ये घडलं असतं ना तर केव्हाच डेचक्याव झालं असतं. या लवंडेचा व्हिडिओ व्हायरल झाला. रोहित पवारांनी स्टेटमेंट दिलं की संग्राम बापू सारख्या वाईट व्यक्तींना किंवा वारकरी संप्रदायांना असलेल्या नावाला बट्टा लागेल किंवा वारकरी संप्रदायाचं नाव खराब होईल. तुमच्या शब्दांची आम्हाला गरजच नाही रोहित पवार साहेब. अहो, तुमच्या कार्यकर्त्यावर शाई पेक होते, त्याचा निषेध करण्यासाठी तुम्ही समोर येतात आणि मीडियाला स्टेटमेंट देतात. आता हा जो भोंदू काय नाव त्याचं, भंडारे, आता हा आला कुठून? त्याला काय कळतं? ज्या पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन तो बोलत होता, शिव्या देत होता, मला वारकरी पण एका नरसापूरच्या नराधमाने एका 3.5 वर्षाच्या मुलीला एका शेणाच्या ढिगाऱ्या खाली काढलं, तिथे मात्र तुमच्या तोंडाला कुलूप लावलेलं असतं रोहित पवार साहेब. एका मालेगावच्या प्रकरणात एका नराधमाने एका 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला, तिला मारून टाकलं, दगडाने ठेचून मारून टाकलं, त्यावेळेस तुमच्या तोंडाला कुलूप लावलेलं असतं रोहित पवार साहेब. त्यावेळेस तुम्ही त्या पातळीवर किंवा जिथे घटना झाली तिथे उतरण्याचं काम करत नाही. नरसापूरला जाऊन या, एकदा त्या बापाच्या तोंडाकडे बघा, काय घेऊन बसले. तुमच्या कार्यकर्त्यांवर शाईफेक झाली, ती शाईफेक झालीच पाहिजे. रोहित पवार साहेब जितुद्दीन सारखी ही महाराजांबद्दल अपशब्द वापरते. अफजल खान होते म्हणून महाराज, शाहिस्ते खान होता म्हणून महाराज आहेत. अहो, तुमची निजामांच्या अवलादींना आधीच सांभाळा, नाहीतर शाईफेकच केली जाणार. आणि पुढे जर महाराजांबद्दल जास्त अपमान होत राहिला तर पुन्हा नथुराम गोडसे जन्माला येणार. रोहित पवार साहेब, कुठल्याही पक्षाच्या, बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, ठाकरे गट असो, शिवसेना असो, कुठलाही गट असो, जर आमच्या महापुरुषांबद्दल अपशब्द त्यांनी वापरण्यात आला किंवा महाराजांचा अपमान करण्यात आला, नथुराम गोडसे परत या धर्तीवर जन्माला येणार. ज्यावेळेस नरसापूर सारखी प्रकरणं घडतात, ज्यावेळेस मालेगाव सारखी प्रकरणं घडतात, त्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीचे, बीजेपीचे नेते झोपलेले असतात. कोणी जातं आपल्या काकांना न्याय मिळवून देण्यासाठी, कोणी जातं झालमुरी खायासाठी निर्लज्जासारखं त्या बंगालमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी. पण इकडे नरसापूरच्या प्रकरणात कोणी त्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसायला जात नाही. कोणी त्या मालेगावच्या प्रकरणात घडलेल्या एका चिमुरडीला दगडाने ठेचून काढलं जातं, त्या प्रकरणात कोणी जात नाही. तर रोहित पवार साहेब, जरा डोळे उघडा. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, शेतकऱ्यांच्या लेकींवर होणारा अन्याय आणि नरसापूर सारखी प्रकरणं याच्यात हात घाला. आम्ही तुमच्या पायावर नतमस्तक होऊ. त्यावेळेस तुम्ही त्या चिमुकलीला मालेगाव सारख्या प्रकरणात, त्या 3.5 वर्षाच्या बलात्कार झालेला, तिला शेणात गाडून तिला संपवण्यात आलं, या प्रकरणात जर तुम्ही हात घातला तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला नतमस्तक होऊ रोहित पवार साहेब. आणि रोहित पवार साहेबांसारख्या असंख्य राजकारण्यांना सुद्धा आम्ही नतमस्तक होऊ. तो राजकारणी बीजेपीचा असो की तो राजकारणी राष्ट्रवादीचा असो, तो राजकारणी ठाकरे गटाचा असो की तो राजकारणी कुठल्याही पक्षाचा असो, ज्यावेळेस या लेकींना, या चिमुकल्यांना ज्यावेळेस न्याय मिळणार त्यावेळेस आमचं डोकं त्यांच्या पायावर असेल आणि त्यांना आम्ही नतमस्तक होऊ. नराधमांना तुम्ही शिक्षा देण्यास पुढे सरसावा. निर्लज्ज अवलादी स्टेटमेंट करत राहणार, तुम्ही त्यांना पाठीशी घालत राहणार. अहो, बंद करा असा पक्ष, बंद करा हे पाठीशी घालणं. कुठपर्यंत तुम्ही पाठीशी घालणार आहात? प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता कोणी ना कोणी निर्लज्ज हरामखोर असतोच. तुम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा, तुम्ही त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.